प्रमाण भाषा म्हणजे काय आपण बघितलं, त्याची काही वैशिष्ट्ये बघितली, आणखी काही वैशिष्ट्यांचा विचार किंवा त्याच वैशिष्ट्यांचा थोडक्यात आढावा मी तुम्हाला आधी सांगतो. प्रमाण भाषा ही जी असते ती प्रमाण भाषा, तिचा जो उगम असतो ना, तो उगम बोलीभाषेतून होतो. प्रमाण भाषेचा उगम बोलीभाषेतून होतो, नाही का? म्हणजे काय असतं की कोणतीही प्रमाण भाषा ही सुरुवातीला बोलीच असते. तिला राजकीय प्रतिष्ठित लोकांनी बोली म्हणून स्वीकारलेलं असतं आणि तीच भाषा नंतरच्या काळात त्या राज्याची प्रमुख भाषा होते, म्हणजेच प्रमाण भाषा होते. म्हणून कोणत्याही प्रमाण भाषेचा उगम हा बोली भाषेतून होत असतो. आणि दुसरं असं की प्रमाण भाषेची निर्मिती जी असते ना, निर्मिती ही माध्यमांच्या गरजेतून होते. प्रमाण भाषेची निर्मिती ही माध्यमांच्या गरजेतून होते. तेव्हा समाजात काय असतं की जेव्हा भाषा ही समाजामध्ये एक माध्यम म्हणून वापरण्यात येऊ लागली, तेव्हा तिच्याकडे एक विनिमयाचं साधन म्हणून पाहण्यात आलं. समाजामध्ये दूरदर्शन, टीव्ही, आकाशवाणी, रेडिओ, वर्तमानपत्र ही माध्यमं जेव्हा अस्तित्वात आली, जेव्हा महाराष्ट्रासारख्या राज्यात या प्रमाण भाषेची गरज भासू लागली आणि म्हणून या गरजेपोटी, कारण महाराष्ट्रामध्ये काय झालं की वेगवेगळ्या भूभागात राहणारे लोक, कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, अशा सगळ्या वेगवेगळ्या भागामध्ये राहणारे लोक त्या त्या ठिकाणी राहून त्या त्या ठिकाणच्या बोलीचा वापर करू लागले. पण जेव्हा माध्यमांना महाराष्ट्रातील सर्वच लोकांना माहिती सांगण्याची गरज भासू लागली, म्हणजे विदर्भातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या, खानदेशातल्या, मराठवाड्यातल्या, कोकणातल्या सगळ्याच लोकांना एकाच भाषेतून जेव्हा सांगायची गरज भासू लागली, तेव्हा त्या गरजेतून प्रमाण भाषेची निर्मिती झाली, असं आपल्याला म्हणता येतं. पहा, ही एक प्रमाण भाषेचं वैशिष्ट्य. प्रमाण भाषा ही जी असते का नाही, ह्या भाषेचं क्षेत्र जे असतं, प्रतिष्ठा क्षेत्र, हे बोलीच्या तुलनेत मोठं असतं. क्षेत्र मोठे असते. प्रमाण भाषा ही खूप मोठ्या परिसरामध्ये बोलली जाते किंवा ती प्रतिष्ठेची बोली म्हणून. पण लक्षात ठेवा, बोलीभाषा ही जरी जिवंत भाषा असली तरी तिला संपूर्ण राज्यभर मान्यता नसते, पण प्रमाण भाषेला पूर्ण राज्यभर मान्यता असते, नाही का? दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की समाजामध्ये प्रतिष्ठित लोकांची भाषा म्हणून जेव्हा प्रमाण भाषा बोलली जाऊ लागली, तेव्हा ती संपूर्ण राज्याची भाषा होऊ लागली. बोलीला क्षेत्र मर्यादा असते, तर प्रमाण भाषेचं क्षेत्र मोठं असतं. त्यामुळे प्रमाण भाषेचे क्षेत्र बोलीच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर ते व्यापक असतं, मोठं असतं. त्याच्या पुढचं वैशिष्ट्य पहा, प्रमाण भाषा ही साचेबद्ध असते. प्रमाण भाषा कशी आहे? साचेबद्ध. तिचा एक साचा ठरलेला असतो प्रमाण भाषेत. तिला किती परिसरात बोलली जाते, ती मोठ्या प्रमाणात जरी बोलली जात असली, महाराष्ट्रभर बोलली जात असली, तर तिचा एक साचा असतो, विशिष्ट तिला नियम असतात. ती त्या नियमांच्या बाहेर जाऊ शकत नाही. नवीन शब्दांची निर्मिती ती करू शकत नाही. त्यामुळे तिच्यामध्ये एक प्रकारचा साचेबद्धपणा असतो. त्याचबरोबर प्रमाण भाषा जी असते का नाही, हिचं स्वरूप जे असतं ते कृत्रिम असतं, टणक असतं आणि स्थिर असतं. हिचं स्वरूप कृत्रिम, टणक आणि
स्थिर असतं प्रमाण भाषेचं स्वरूप, नाही का. प्रमाण भाषा तिच्या काही नियमांनी बांधलेली असते, त्याच्यामुळे तिला एक साचा तयार झालेला असतो. बोलीभाषा ही कशी असते, जशी बोलाल तशी ती वागते, पण तशी प्रमाण भाषा नसते बरं का. त्याचबरोबर असं असतं की बोली जशी बदलत जाते दर 12 कोसावर, तशी प्रमाण भाषा संपूर्ण महाराष्ट्रभर एकच असते, त्यामुळे ती स्थिरही स्वरूपाची असते, नाही का. त्याच्यानंतर प्रमाण भाषा ही विकसनशील असते, नाही का. प्रमाण भाषा ही विकसनशील असते, कारण कोणत्याही राज्याची ठरलेली भाषा विकासाच्या मार्गावर असते. जसजसा समाजाचा विकास होत राहतो, पर्यायाने माणसाचा विकास होत राहतो, तसतशी भाषा देखील विकसित होत असते. म्हणजेच महत्वाच्या प्रगतीबरोबर, म्हणजे मानवाच्या किंवा ज्या महत्वाच्या प्रगती होत असतात मानवांच्या जीवनाबरोबर, त्या प्रगतीबरोबरच भाषेची प्रगती होत असते. आणि म्हणून प्रमाण भाषा ही विशिष्ट लोकांची भाषा असते. हे पुढचं वैशिष्ट्य काय, की प्रमाण भाषा ही विशिष्ट लोकांची भाषा असते. कारण प्रमाण भाषा बोलणारे लोक जे असतात ना, ते सुशिक्षित, राजकीय क्षेत्रातले, व्यासपीठावर बोलली जाणाऱ्या भाषेचे ते प्रतिनिधित्व करत असतात. प्रमाण भाषा ही ग्रामीण भागात, वाड्या वस्त्यावर, तांड्यावर, पाड्यावर इथं राहणाऱ्या लोकांना प्रमाण भाषा येत नसते, ते नेहमी त्यांची त्यांची बोली भाषा वापरत असतात. त्यामुळे प्रमाण भाषा ही काही विशिष्ट लोकांची भाषा असते. व्यासपीठावर बोलत असेल, हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात डॉक्टरशी बोलत असेल, सार्वजनिक ठिकाणी एखाद्या कार्यक्रमात बोलत असेल, तिथं बोलीमध्ये नाही, प्रमाण भाषा. आणि म्हणून विशिष्टच लोकांची, पण गाव खेड्यात, तांड्यावर, वस्तीत, खेड्यात राहणाऱ्या, भारत हा खेड्यांचा देश, 80% लोकसंख्या ही खेड्यात राहते, 70-80% लोकसंख्या ही खेड्यात राहते. त्याच्यामुळे खेड्यात बोलली जाणारी भाषा तिथं प्रमाण भाषा नसते, तर बोली असते. आणि म्हणून प्रमाण भाषा ही विशिष्ट लोकांची भाषा बनते, नाही का. त्याच्या पुढचं वैशिष्ट्य पहा, प्रमाण भाषा ही व्यवहार पूर्णत्व प्राप्त करून देते. व्यवहार पूर्ण करण्यासाठी बोलली जाते, व्यवहार पूर्णत्व करून देते, प्राप्त करून देते. कोणताही भाषिक असेल, कोणत्याही प्रांतातला भाषिक असेल, बोली भाषा बोलणारा खानदेशातला असेल, मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल, पश्चिम महाराष्ट्रात असेल, कोकणातला असेल, ही कुठलचीही जरी भाषा बोलणारे लोक असले तरी त्या भाषिकांचा व्यवहार पूर्ण करून देण्याचं काम प्रमाण भाषा पार पाडते. एखादं जनावर असेल, एखादं प्राणी, बैल, गाय, म्हैस, शेळी वगैरे खरेदी करायची असेल तर त्याचा दाखला प्रमाण भाषेत असतो, किंवा सरकार दरबारी आपणास कोणत्याही कामानिमित्त जेव्हा अर्ज करायचा असतो तेव्हा आपला व्यवहार पूर्ण करण्यासाठी प्रमाण भाषाच वापरावी लागते. प्रमाण भाषा, त्याच्या पुढचं वैशिष्ट्य की प्रमाण भाषेला त्या त्या भाषिक समाजातील प्रत्येक घटकांची मान्यता असते. मी कालही सांगितले होते, घटकांची मान्यता, प्रमाण भाषेला त्या त्या घटकांची, त्या समाजातल्या घटकांची. आता बघा की ज्या समाजाची ही भाषा असेल, म्हणजे महाराष्ट्राची जर ही असेल, मग महाराष्ट्रातला जो समाज आहे तो आपल्या डोळ्यासमोर आहे. त्याचा जर विचार आपण केला तर मराठी ही महाराष्ट्राची प्रमाण भाषा आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शासकीय, निमशासकीय, महाविद्यालय, शाळा, कॉलेज, सर्वच कार्यालयांना ती प्रमाण भाषा मानलेली आहे. ती भाषा अशीच बोलली पाहिजे असं ठरलेलं आहे. तिचे सर्व नियम हे पाळले पाहिजेत, हे बंधन सर्वांवर आहे आणि ते त्यानं स्वीकारलेलं असतं. म्हणून घटकांची मान्यता असते या गोष्टीला, नाही का.
आणि प्रमाण भाषेला त्याच्या पुढचं वैशिष्ट्य पहा, दिसते का तुम्हाला? त्याच्या पुढचं वैशिष्ट्य आहे की प्रमाण भाषेला एक विशिष्ट लिपी असते. प्रमाण भाषेला एक विशिष्ट लिपी असते. कोणतीही प्रमाण भाषा असेल जगातली, त्या देशातली, ती भाषा, ती कोणतीही भाषा असेल तर तिला लिपी असते. म्हणून ती कोणत्या ना कोणत्या लिपीत बंदिस्त केलेली असते. मराठी भाषा ही देवनागरीमध्ये बंदिस्त केली, कारण मराठी भाषेला देवनागरी ही लिपी आपण स्वीकारलेली, त्यामुळे या लिपीचे सर्व नियम आपण स्वीकारलेले आहेत. म्हणून प्रमाण भाषेला व्याकरण आणि भाषेचे सर्वसामान्य नियम असते. हे त्याच्या पुढचं वैशिष्ट्य काय की प्रमाण भाषेला व्याकरण आणि भाषेचे सर्वसामान्य नियम असतात. आता प्रमाण भाषा ही जी असते का नाही, मी तुम्हाला आधीच सांगितलं की ही विशिष्ट नियमात बांधलेली असते. व्याकरणाचे सर्व नियम पाळून ती स्वीकारलेली असते, ती लिहिली जाते. म्हणजेच काय की व्याकरणाचे सर्व नियम प्रमाण भाषेला लागू असतात, नाही का? आणि प्रमाण भाषा ही जी असते एक शेवटचं आहे की ही शिष्टांनी मान्य केलेली असते. मान्य केलेली ती भाषा असते. बघा, प्रमाण भाषा ही शिष्ट लोकांनी मान्य केलेली असते आणि त्याच्यामुळे ती लोकजीवनामध्ये बोलली जाते. हे अशा प्रकारचं प्रमाण भाषेचे सगळे वैशिष्ट्ये आहेत. मी तुम्हाला बोली म्हणजे काय, बोलीची काही वैशिष्ट्ये, बोलीच्या निर्मितीची कारणं याचा आपण विचार केलेला आहे. त्याच्यानंतर प्रमाण भाषा म्हणजे काय आणि प्रमाण भाषेच्या निर्मितीची कारणं, प्रमाण भाषेची वैशिष्ट्ये ही तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता आपणाला याच्या पुढचा जो भाग बघायचा आहे, अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की प्रमाण भाषा आणि बोली याच्यामध्ये काय साम्य भेद आहे, मग काय फरक आहे, एवढाच मुद्दा आपण बघूयात, मग थांबूयात, नाही का? प्रमाण भाषा आणि बोली ह्या साम्यभेदाचा विचार करायचा आहे. प्रमाण भाषा आणि बोली याच्यामध्ये काही भेद आहे, फरक आहे आणि ते काही स्थूल मानाने आपणाला सांगता येतात. प्रमाण भाषा आणि बोली भाषा ही निश्चितपणे तिच्यामध्ये काही ना काही फरक आहे. ते फरक कोणते आहेत, काय बदल आहेत? तर प्रमाण भाषा ही जी असते नाही, एक स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण अशी संज्ञा आहे. स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण, नाही का? आणि बोली मात्र कशी आहे, ती संबंध दर्शक आहे. आता उदाहरण कसं सांगतो तुम्हाला. ही स्वतंत्र भाषा आहे. कशी स्वतंत्र भाषा आहे? तिला नियम आहेत, व्याकरणाचे नियम, आणि ती पूर्ण आहे भाषा. बोली जी असते का नाही, ही बोली म्हणजे कोणती बोली असा आपल्याला अर्थ अजून कळत, संबंध दर्शक आहे. कुणाशी कुणाचे संबंध येऊन ती भाषा तयार होते, तशी एक ती संज्ञा. त्याच्यानंतर प्रमाण भाषेच्या अंतर्गत एक किंवा अधिक बोलींचा समावेश होतो. प्रमाण भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलं मागे
की पुण्या मुंबईच्या परिसरातली जी बोली ना तीच प्रमाण भाषा झाली. मग तिथलच्या त्या बोलीचा किंवा त्या प्रांतात राहणारा एखादा राजा किंवा त्याचे भाषा बोलणारे लोक बाहेरून कुठून आले असेल त्याही बोलीचा थोडासा टच त्याच्यामध्ये असतो. म्हणून प्रमाण भाषेच्या अंतर्गत एक किंवा अधिक बोलींचा समावेश होतो. पण बोलीत मात्र भाषा अंतर्भूत होत नाही, कारण ती बोलींच्या समूहाला सामावून घेणारी भाषा एक वर्तुळ असते. म्हणून बोली ह्या त्या वर्तुळाच्या घटक असतात विशिष्ट समाजाच्या. म्हणजेच प्रमाण भाषेचे काय असतं की आकलन क्षेत्र हे बोलीच्या आकलन क्षेत्राहून व्यापक असतं. म्हणजे बोली ही समजा उदाहरणार्थ खानदेशातल्या लोकांची 1-2-3 जिल्ह्यामध्ये बोलली जाणारी तितकं क्षेत्र ते तितकंच आकलन क्षेत्र असतं. पण ह्या बोलीच्या म्हणजे खानदेशाच्या अहिराणी या बोलीच्या तुलनेमध्ये प्रमाण भाषेचं आकलन क्षेत्र समजून घेण्याचं क्षेत्र हे व्यापक असतं. प्रमाण मराठीचे आकलन हे सर्व महाराष्ट्रभर होऊ शकतं. वराडी बोलीचं किंवा अहिराणी बोलीचं हे मर्यादित क्षेत्र असतं. त्याच्यानंतर आहे की बोलीमध्ये भाषेचं प्राचीन रूप जपलेलं आढळतं. आणि कोणतीही प्रमाण भाषा मुळात बोलीच असते हे लक्षात घेतलं तर बोली हे भाषेचे पूर्वरूप व प्रमाण भाषा हे तिचं उत्तर रूप असतं. ही बोली हे पूर्वरूप आहे आणि प्रमाण भाषा हे त्याचं उत्तर रूप आहे. म्हणजे मुळात कोणती तरी प्रमाण भाषा ही कोणती ना कोणती बोलीच असते, पण त्या बोलीचं उत्तर रूप असतं प्रमाण भाषा. म्हणजे पूर्वरूप पहिलं रूप म्हणजे बोली असते. तसंच प्रमाण भाषा ही जी असते ना ही लिपिबद्ध असते, लिहून बोलली जाते नाही, लिहिल्यामुळेच तर ही तोंडी असते नाही का. प्रमाण भाषा ही लिपिबद्ध असते तर बोलींना लिपी नसते. प्रमाण भाषेला रेखीवपणा असतो तर बोलीला रेखीवपणा नसतो. परंतु एवढं मात्र खरं की त्यांच्यामध्ये म्हणजे बोलीमध्ये एक जिवंतपणा असतो, रसरशीतपणा असतो. व्याकरण काटेकोरपणे पाळल्यामुळे प्रमाण भाषा ही रेखीव होते तर बोली रूप सौंदर्यवान असते. त्या बोलण्यात एक मजा असते, नजाकत असते आणि या बोलीचं रूप हे स्वाभाविक रूप सौंदर्यपूर्ण असतं. प्रमाण भाषा ही घडवलेली असते, लादलेली असते. तर बोली ही तशी नसते, ती स्वतः स्वीकारलेली असते. म्हणून बोली, भाषा आणि बोली, प्रमाण भाषा आणि बोली यामध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ, गौण आणि प्रधान असा भाव नसतो. ही भाषा श्रेष्ठ आहे ती भाषा कनिष्ठ आहे असं काही नसतं. बोलीविषयी जे काही गैरसमज मी तुम्हाला अगोदर सांगितले ते तुम्ही वाचले असतील, तुम्हाला मी ऐकले असतील. एवढं मात्र खरं की प्रमाण भाषा एक मध्यवर्ती भाषा असते तर बोली ही त्या त्या परिसराची असते. खरं तर मध्यवर्ती भाषा ही जी असते का नाही ही भाषा कमकुवत होतात. खरं तर बोली ह्या सगळ्या या प्रमाण भाषेला काही जीवनरस पुरवतात. बोली व प्रमाण भाषा एकमेकींना संस्कारित करीत असतात. बोली ही काही वर्गाच्या बाबतीत प्रमाण भाषेच्या खूप जवळची असते तर काही वर्गाच्या बाबतीत ती फार दूरची असते. प्रमाण भाषा आणि बोली यांच्यातील हे जवळचं आणि दूरचं जे नातं आहे ना, ध्वनी, शब्द, रूपविचार आणि वाक्यविचार याच्यावर अवलंबून असतं. खानदेशामध्ये खानदेशी बोली जी असते अहिराणी तिच्यामध्ये मी बसस असं म्हणते. ही बोली म्हणजे प्रमाण भाषेमध्ये मी बसतो किंवा मी बसते असं जर म्हणायचं असेल तर खानदेशामध्ये अहिराणीमध्ये मी बसस असं म्हणतात. प्रमाण भाषेमध्ये मला शिकवावंच लागेल तुला तर बोली अहिराणीमध्ये म्हणतात मले लिखाडनच पडी तुले. बघ, प्रमाण भाषेमध्ये पाटावर वळतात शेवय असं म्हणतात तर अहिराणीमध्ये पाटलावर वैत सिया असं म्हणतात. म्हणजे ध्वनींचा अभ्यास करावा लागेल बोलीचा परिचय करून घेण्यासाठी. म्हणून बोलीच्या अभ्यासाचं काही महत्व आहे.
तीही तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न याच्यानंतरच्या तासाला करतो. आपण आता इथं थांबूया. ठीक आहे. म्हणून आज आपण काय पाहिलं हे लक्षात ठेवा. प्रमाण भाषेची काही वैशिष्ट्ये आणि प्रमाण भाषा आणि बोलीमधला जो फरक आहे, साम्यभेद आहे, त्याचा विचार केला. ठीक आहे.